पावसामुळे नवी मुंबईतलं जनजीवन विस्कळीत झालं आणि सर्वाधिक फटका बसलाय तो सीबीडी बेलापूरला। सीबीडी सेक्टर 3 आणि 4 मध्ये 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी साचलंय। सगळ्या रस्त्यांवरती, सोसायटीच्या आवारात, दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे। नवी मुंबई महानगरपालिकेचा पंप हाऊस चालू नसल्यानं आणि नाले सफाई योग्यरित्या न झाल्यानंच आता पाण्याचा निचरा होऊ शकत नाहीये। यामुळे सीबीडी मधील सर्व भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे। महापालिका प्रशासनाचा ढिसाळ कारभार यातून समोर आलाय। राज्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडतोय। मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहराची दयनीय अवस्था काय झाली ती तुम्हाला नवी मुंबई शहरामध्ये बेलापूरचं हे स्मार्ट शहर आहे, याच स्मार्ट शहराची अवस्था नेमकी काय झाली आपण पाहू शकता। हे संपूर्ण जे आहे दुकाने गाळे ते संपूर्ण पाण्याखाली गेलेले। एकीकडे नवी मुंबईचा गाजावाजा केला जो स्मार्ट शहर, स्मार्ट सिटी म्हणून आधुनिक सिटी असा नवी मुंबई शहराची ओळख आहे। मात्र इथे आपण आल्यानंतर याच शहराची अवस्था नेमकी काय झाली याचं उत्तम उदाहरण म्हणजे 2 ते 3 फूट पाणी जे आहे पूर्णपणे रस्त्यावर आहे, पूर्णपणे लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे। एकीकडे नाले सफाई झाली असा दावा पालिकेकडून सातत्याने केला जातो, मग नाले सफाईचं हे केले असेल तर मग हे एवढं पाणी साचलं का असा प्रश्न जे आहे रहिवासी विचारताना दिसून येईल। त्यामुळे संपूर्ण परिस्थिती जर बघितले संपूर्ण गाड्या जे पाण्याखाली गेलेले, त्यामुळे सर्वसामान्यांच्या मोठ्या प्रमाणात हाल होत आहे। एकीकडे नाला सफाईचा ज्याप्रमाणे राज्य आणि किंवा महापालिकेतून सांगितलं जाते नाले सफाई केली जाते, मात्र नाले सफाई केली की नाही हाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। कारण संपूर्ण नवी मुंबई शहरामध्ये बेलापूर आणि असेल की इतर भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात जो आहे फटका बसलेला आहे। आणि कळंबोली असेल पनवेल महानगरपालिके हद्दीमध्ये तिकडे सुद्धा पाणी येते, त्यामुळे नवी मुंबई शहर आणि पनवेल महानगरपालिके हद्दीमध्ये पाणी साचलं। दोन्ही महानगरपालिकेची नाले सफाई झाली की नाही हाच प्रश्न या निमित्त उपस्थित आहे। त्यामुळे प्रशासन ठेकेदारांसाठी आहे की काय असा प्रश्न वारंवार इथे विचारावा लागतो, कारण इतकं फूट पाणी जात असेल सर्वसामान्यांचं नुकसान होत असेल याला जबाबदार कोण हाच प्रश्न सर्वसामान्य विचारत आहे। कॅमेरामन अजित जाधवसह विकास मिरगणे, साम टीव्ही, नवी मुंबई।